नमस्कार मित्रांनो, एस के ऑनलाईन ट्युटोरियल्समध्ये मी तुमचं आज मनापासून स्वागत करत आहे. आज आपण फिजिक्समधील अतिशय महत्त्वाचा आणि एक्झाममध्ये हमखास विचारला जाणारा एक्सपेरिमेंट किंवा टॉपिक बघणार आहोत, दॅट इज न्यूटन्स रिंग. या एक्सपेरिमेंटमध्ये लाईटच्या इंटरफरन्समुळे तयार होणारी रिंग्स किंवा सर्कल्स आणि वेव्हलेंथ कशी फाइंड आउट करायची हे आपण समजून घेणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवरती समोर एक्सपेरिमेंटल त्याचा सेटअप दिसत असेल राईट हँड साईडला, आणि लेफ्ट साईडला त्या रिंग्स आपल्याला या टेलिस्कोपमध्ये जर आपण मायक्रोस्कोपमध्ये जर आपण बघितलं अशा प्रकारचा पॅटर्न या रिंग्स आपल्याला बघायला मिळतील. ओके, सो आपण डिस्कस करणार आहोत. राईट साईडला जे दिसते तुम्हाला ते काय आहे, एक्सपेरिमेंटल सेटअप आहे, आणि लेफ्ट साईडला ह्या रिंग्स तुम्हाला किंवा न्यूटन्स रिंग्स तुम्हाला बघायला मिळतील. आता मित्रांनो, या एक्सपेरिमेंटमध्ये लाईटच्या इंटरफरन्समुळे तयार होणारी रिंग्स आणि त्याची वेव्हलेंथ आपण बघणार आहोत. जेव्हा मोनोक्रोमॅटिक लाईट, आता मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय की सिंगल वेव्हलेंथवाली लाईट ज्याची वेव्हलेंथ सेम आहे, एका कॉन्व्हेक्स लेन्स आणि फ्लॅट ग्लास प्लेट यांच्यामध्ये पडते, तेव्हा त्या दोन्हींच्या मध्ये एक थिन एअर फिल्म तयार होते. आता इथं ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला ही थिन एअर फिल्म दिसत असेल, जी आता मी ग्रीन शेडने याला काय करतो रंग, ही काय झालेली आहे, थिन एअर फिल्म त्याच्यामध्ये डेव्हलप झालेली आहे. या एअर फिल्मच्या वरच्या आणि खालच्या सरफेसवर लाईट रिफ्लेक्ट होत असतो. म्हणजे इथं आपण काय करत असतो एक्सपेरिमेंटमध्ये, एक प्लेनो कॉन्व्हेक्स मिरर घेत असतो. प्लेनो कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे काय, त्याची एक साईड प्लेन आहे, फ्लॅट आहे, आणि एक साईड कशी आहे, कॉन्व्हेक्स आहे. अशा मिररला आपण म्हणतो प्लेनो कॉन्व्हेक्स मिरर. हा कशावरती ठेवत असतो आपण, एक परफेक्टली फ्लॅट ऑप्टिकल फ्लॅटवरती, फ्लॅट सरफेसवरती आपण ठेवत असतो. हे बघा इथे ठेवलेला आहे सेटअप. तर आता काय होतं, याची थिकनेस काय होते मित्रांनो, चेंज होत जाते. ओके, आणि याच्यामध्ये एक इयरची लेअर तयार होते. आता सेंटरला बघितलं त्याची थिकनेस खूप कमी असते. ओके, आणि जसं आपण सेंटरपासून दूर जाऊ तसं तसं या इयर फिल्मची थिकनेस आपल्याला वाढताना दिसेल. ओके, या एअर फिल्मच्या वरच्या आणि खालच्या सरफेसवरून काय होत असतं की लाईट जो आहे तो मोनोक्रोमॅटिक लाईट रिफ्लेक्ट होत असतो मित्रांनो. हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल, वरच्या सरफेसवरनं आणि खालच्या सरफेसवरनं लाईट रिफ्लेक्ट होत असतो. हे दोन रेज जेव्हा रिफ्लेक्ट होतात तेव्हा ते एकमेकाशी इंटरफेअर होतात. इंटरफरन्स म्हणजे कंबाईन होणे रेज. ओके, रेज काय होत असतात, कंबाईन होत असतात, आणि त्यामुळे आपल्याला ब्राईट रिंग आणि डार्क रिंग दिसत असतील. हा जो इथं पॅटर्न दिसतोय तुम्हाला, असा पॅटर्न आपल्याला दिसणार. ते डार्क रिंग, त्याच्या बाहेरची ब्राईट, मग परत डार्क, अशा अल्टरनेटिव्ह पॅटर्नमध्ये आपल्याला डार्क आणि ब्राईट रिंग दिसत असतात. तर आपल्याला बघायचं डार्क रिंग कधी दिसणार आहे आणि ब्राईट रिंग कधी दिसणार आहे, आणि त्यालाच आपण न्यूटन्स रिंग सुद्धा म्हणतो. आता लेन्स आणि ग्लास प्लेट यांच्यामध्ये असलेली एक एअर फिल्म, थिन एअर फिल्म, सेंटरला अतिशय थिन असते, म्हणजे सेंटरला त्या फिल्मची थिकनेस नाहीच्या बरोबर असते. ओके, आणि जसं जसं आपण त्या सेंटरपासून दूर जाऊ त्या एअर फिल्मची थिकनेस वाढत राहते. आता जिथे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार आहे तिथं काय होणार आहे, डार्क रिंग तयार होणार आहे. जिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार आहे तिथं ब्राईट रिंग तयार होणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कशाला म्हणायचं आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कशाला म्हणायचं हे तुम्ही बघितलेलं मित्रांनो. आता लाईट काय असते, वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते, बरोबर. या दोन वेव्ज ऑफ लाईट आहेत. जेव्हा याचा क्रेस्टला मिळत असतो तेव्हा त्याची काय होत असते, ॲम्प्लिट्यूड वाढत असते त्या वेव्हची, आणि ते आपल्याला ब्राईट दिसणार आहे. ओके, म्हणजे विजिबल असणार. या दोन वेव्ह जेव्हा कंबाईन होतील एकमेकांमध्ये, जर त्याचा क्रस्टला मिळाला आणि ट्रफला जर मिळाला तर त्याची काय होत असते, ॲम्प्लिट्यूड वाढत असते आणि आपल्याला ब्राईट फ्रिंज मिळतात. त्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो आपण. आणि डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय की दोन वेव्ज एकमेकांना कंबाईन होत आहेत पण ते एकमेकांना कॅन्सल करताय. एकाचा क्रस्ट दुसऱ्याच्या ट्रस्टला मिळतो आणि एकाचा ट्रफ दुसऱ्याच्या क्रस्टला मिळतो, म्हणजे एकमेकांना त्या कॅन्सल करत असतात. तेव्हा त्यांची ॲम्प्लिट्यूड काय होत असते, कमी होत असते, आणि तेव्हा आपल्याला डार्क फ्रिंज मिळतात. याला आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो मित्रांनो. आय होप तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कळाला असेल. म्हणजे काय, या प्लेनो कॉन्व्हेक्स मिररवरती आपण लाईट रिफ्लेक्ट करणार आहोत किंवा इन्सिडेंट करणार आहोत, आणि सरफेसमधून काय होत असते, लाईट रिफ्लेक्ट होत असते, आणि आपल्याला या टेलिस्कोपने किंवा मायक्रोस्कोपने आपल्याला स्पॉट बघायला मिळतात किंवा रिंग्स बघायला मिळतात. तर कुठे डार्क मिळतात आणि कुठे ब्राईट मिळतात. तर डार्क कुठे मिळतात, डार्क इंटरफरन्सच्या केसमध्ये, आणि ब्राईट इंटरफरन्सच्या केसमध्ये. आता इथं एक्सपेरिमेंटल सेटअप तुम्हाला दिसत असेल, याच्यामध्ये 6 गोष्टी वापरलेल्या आहेत. एक म्हणजे इथं हा मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स आहे. ओके, हा काय, मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स.
त्यानंतर इथे एक लेन्स बसवलेली. लेन्स काय काम करते, जेव्हा मोनोक्रोमॅटिक डायव्हर्जिंग मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्सला ते काय करते, पॅरलल बीममध्ये कन्वर्ट करण्याचं काम करते. त्यानंतर एक ग्लास प्लेट लावलेली आहे बघा इथे, परफेक्टली 45 डिग्रीवरती असते. ग्लास प्लेट परफेक्टली 45 डिग्रीवरती असते. त्यानंतर खालच्या साईडला प्लेनो कॉन्व्हेक्स मिरर मी तुम्हाला समजून सांगितलेला एक तिथे ठेवलेला असतो. आणि वरती असतो ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप. या मायक्रोस्कोपच्या मदतीने आपण असा पॅटर्न ऑब्झर्व करणार असतो, हा सर्कलचा. ओके, आता परत एकदा तुम्हाला याचं पूर्ण सेटअप सांगतो मी, की लाईट सोर्समधून लाईट जेव्हा इमिट होते तेव्हा तो एका या लेन्समधून काय होत असते, ती लाईट कॉन्व्हर्ज होत असते आणि पॅरलल बीम ऑफ लाईट पडत असते. ही या ग्लास प्लेटवरती इन्सिडेंट होते आणि खाली प्लेनो कॉन्व्हेक्स मिररवरती इन्सिडेंट होऊन ती परत वापस रिफ्लेक्ट होते. आणि त्या वरतून जर आपण मायक्रोस्कोपच्या मदतीने आपण त्या रिंगचं डायमीटर सुद्धा मेजर करू शकतो मित्रांनो. ते डायमीटर मेजर करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, दॅट इज 4 RN λ. ओके, डायमीटर मेजर करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला सुद्धा आहे न्यूटन्स रिंगमध्ये. सो तो फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण या रिंगचा डायमीटर मेजर करू शकतो. आणि रिंगचा डायमीटर जर आपल्याला एकदा मिळाला किंवा त्याचे डिस्टन्स मिळाले तर आपण त्याची वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. सो तर मित्रांनो, न्यूटन्स रिंग हा एक्सपेरिमेंट इंटरफरन्स ऑफ लाईटवर आधारित आहे आणि वेवलेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपण वापरतो, असं मी तुम्हाला सांगितलं आत्ताच. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून न्यूटन्स रिंगविषयी माहिती मिळाली असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.